हिवाळा स्पेशल एकदम पौष्टिक अशी आणि विशेष म्हणजे 15 दिवस टिकणारी ही तिळगुळ शेंगदाण्याची पोळी आज आपण बघणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। मी इथं 1 बाउल शेंगदाणे एकदम खरपूस असे भाजून घेतलेले आहेत। त्याच्यासोबत आपल्याला तेवढाच गूळ लागणार आहे, तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता। गूळ मी असा बारीक कट करून घेतलेला आहे। मी इथं छोटी वाटी तीळ घेतलेला आहे, पांढरे तीळ थोडेसे भाजून घ्यायचे आहे त्याला, आणि शेंगदाण्याची सालं सुद्धा काढून घेतलेली आहेत। आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्यामधले थोडे शेंगदाणे घालायचे आहेत, सोबतच थोडेसे तीळ घालायचे आहेत आणि थोडा गूळ घालायचा आहे आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। एकदम जास्त पावडर बनवायची नाहीये, थोडंसं रवाळाचं टेक्स्चर ठेवायचं आहे याचं। बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट असं आपलं सारण बनून तयार झालेलं आहे। हे काढून घेऊयात। दुसरी पद्धत म्हणजे आधी शेंगदाणे आणि गूळ थोडेसे बारीक करून घेऊयात। हे बारीक झालं की याच्यामध्ये वरून तीळ घालायचं आणि एकदम कमी वेळ याला फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे तीळ थोडे तोंडामध्ये लागतील। हे सुद्धा खूप छान लागतं। हे सारण आपलं तयार झालेलं आहे। आता आपण पीठ मळून घेणार आहोत। त्याच्यासाठी मी इथं परात घेतलेली आहे आणि गव्हाचं पीठ आपण चाळून घ्यायचं आहे। याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं आहे। थंड तेल घातलेलं आहे मी। हे तेल व्यवस्थित पिठाला लावून घ्यायचं आहे आणि पाणी घालून घट्टसर याचा गोळा बनवून घेऊयात आपण। गोळा बनवून तयार आहे आपला। हे 5 मिनिटं ठेवूयात बाजूला। 5 मिनिटानंतर आपण पोळी करायला घेऊया। हे सारण तयार आहे। आता कणकेतला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि आपण पुरणपोळीच्या पद्धतीने बनवण्यासाठी त्याला पारी बनवतो, त्याच पद्धतीची पारी इथं बनवून घ्यायची आहे। आता तयार सारणामधलं 1.5 ते 2 चमचे सारण मी घालणार आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याचा असा गोळा बनवून घेऊया। ज्या पद्धतीने पुरणपोळी बनवतो सेम त्याच पद्धतीने बनवायची आहे आणि एक्स्ट्राचे जे कणिक आहे ते काढून टाकलेलं आहे मी। हाताच्या मदतीने असे व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे, म्हणजे आतमधलं सारण एकदम व्यवस्थित कडेपर्यंत पसरेल। आणि पीठ लावून याची आता पोळी लाटून घेऊयात। बघू शकता मस्त अशी पोळी आपली लाटून तयार आहे। झूम करून दाखवते, एकदम कडेपर्यंत सारण गेलेलं आहे बघा, एकदम काटोकाट सारण भरलेलं आहे याच्यामध्ये। चला तर ही पोळी आता आपण भाजून घेऊया। मी गॅसवरती तवा आधीच तापायला ठेवला होता। आता पोळी भाजून घेऊया। तूप लावून दोन्ही बाजूनी मस्त अशी पोळी भाजून घ्यायची आहे। जर तुम्हाला तूप लावायचं नसेल, तेल लावायचं असेल तरीही चालेल। ही पोळी खायला अत्यंत पौष्टिक आहे, मुलांना तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता। थंडीसाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे आणि प्रवासासाठी म्हणाल तर एकदम मस्त हा ऑप्शन आहे, कारण जवळजवळ 10 ते 15 दिवस हा पदार्थ अजिबात खराब होत नाही। तर या पद्धतीने ही शेंगदाण्याची पोळी नक्की करून बघा। रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। हेल्दी खा, हेल्दी रहा। असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा। परत भेटू एक नवीन रेसिपी घेऊन, तोपर्यंत बाय।